प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सभी लोगों के बीच संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज़ में आप सबका मैं प्रभु परमेश्वर में आपका स्वागत करता हूं। आज की शाम हमें प्रभु परमेश्वर ने एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सकें, उनकी स्तुति कर सकें, इसलिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए भाई और बहनों, आज की शाम हम हमारे प्रभु परमेश्वर के समीप इस गीत द्वारा हम जाएंगे, उनकी आराधना करेंगे, उनकी स्तुति करेंगे। गीत के बोल है, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं। ये गीत सभी के लिए आसान सा गीत है और सभी ये गीत गा सकते हैं, मेरे साथ दोहरा सकते हैं। और ये आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और प्रभु परमेश्वर की आराधना करें। इस गीत द्वारा हम प्रभु परमेश्वर को दया की याचना करेंगे, हमने किए हुए पापों की, अपराधों की क्षमा मांगेंगे और प्रभु परमेश्वर की आराधना करेंगे। तो आइए, जिस स्थान पर आप हैं उसी स्थान से आप ये गीत मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और परमेश्वर की आराधना करें। तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं। तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं। तेरी आराधना करूं। महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगी। तू ही महान सर्वशक्तिमान, तू ही है मेरे जीवन का संगी। हृदय के तार छेड़े झनकार, हृदय के तार छेड़े झनकार, तेरी आराधना है मधुर गीत, तेरी आराधना है मधुर गीत। तेरी ही कामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया की याचना करूं। तेरी आराधना करूं। सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी महिमा का राज। सृष्टि के हर एक कण कण में छाया है तेरी महिमा का राज। पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा, पक्षी भी करते हैं तेरी प्रशंसा। हर पल सुनाते हैं आनंद का राग। मेरी भी भक्ति तुझे ग्रहण हो, हृदय से प्रार्थना करूं।
पाप क्षमा कर जीवन दे दे, दया किया जिना करूं, तेरी आराधना करूं। पतित जीवन में ज्योति जला दे, तुझसे लगी है ये आशा मेरी। पतित जीवन में ज्योति जला दे, तुझसे लगी है ये आशा मेरी। पाप में दम तू दूर हटा दे, पाप में दम तू दूर हटा दे, पूर्ण हो अभिलाषा मेरी। जीवन के दुखी कठिन क्षणों का दृढ़ता से सामना करूं, पाप क्षमा कर जीवन दे दे, दया किया जिना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं। पाप क्षमा कर जीवन दे दे, दया किया जिना करूं, तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं। पाप क्षमा कर जीवन दे दे, दया किया जिना करूं, तेरी आराधना करूं। इस गीत के लिए हम प्रभु परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए भाई और बहनों, हम हमारी प्रार्थना के लिए अगली चरण में जाते हुए आज देखेंगे और सुनेंगे प्रभु परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वो आगे आए और हमें प्रभु परमेश्वर का सुसमाचार सुनाए। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा करू आपली भेट Once again we meet बुधवारच्या उपवासनिमित्त this Wednesday सोशल मीडियाद्वारे through social media. दर बुधवारी Every Wednesday देव आमची भेट करून देतो। God meets us. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत So आहोत। we thank our God. आपण सर्वजण घराघरात उपस्थित राहतात। We all be present in our house. ज्या विश्वासाने तुम्ही चालत आहात, The faith with which you walk, देव विश्वास वाढवतो, God increases our faith. हिम्मत वाढवतो, He increases courage, धैर्य वाढवतो, increases patience, अनुभव देतो। and gives तुम्ही experience. सर्व अनुभव घेत आहात You all are म्हणून experiencing. आम्ही देवाचं कौतुक करत आहोत, So we appreciate our God. देवाचं महिमा करत आहोत। We praise our God. आपण देवामध्ये तुमचं मी आम्ही कौतुक करत We आहोत। appreciate you in God. देवाच्या मध्ये In God, तुम्ही चालत आहात, you walk. दर बुधवारी उपस्थित राहतात, You are present every Wednesday. देवाचं वचन ऐकतात, Hear God's word. त्या वचनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतात, Try to follow the word. म्हणून देव अनुभव देतो। So God gives experience. देव आपलं गौरव कोणाला देत नाही। God does not give his glory to त्या anyone. देवाचा मी धन्यवाद करत आहोत। So we thank that God, आपल्या सर्वांची उपस्थिती, presence of all, विशेष करून नवीन लोकांची उपस्थिती presence of new people, हे आदरणीय आहे, is respectable, हे प्रशंसनीय आहे, is admirable, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे। and will extend the work of God. आपल्या सर्वांचं मी All of you संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur ministry, देवाचा पुत्र प्रवेशिकद्वारे through Lord Jesus, the Son of God, आपल्या सर्वांचं मी आगत स्वागत करत आहोत। I welcome you all. त्या आशेने तुम्ही या देवाकडे येतात। The hope with which you come to God. देव आशा मनोभंग करत नाही, God does not give up on hopes. त्या देवावर आम्ही विश्वास ठेवतो। We believe in such a God.
तो आमची फजिती कधीच करत नाही. He never insults यश us. देणारा देव, He is the God who gives success. तो विजय देणारा देव, He is the God who gives victory. तो गौरवशाली देव. He is a glorious God. म्हणून आम्ही त्या देवाचं कौतुक करत आहोत So we appreciate our God आणि त्याचा अनुभव घेत आहोत. and experience Him. आज पुन्हा एक वर आम्ही Today once again काही गोष्टीचा बोध घेणार आहोत. we will learn few things. पण आज देवाचं मी प्रथम पुन्हा एक वर गौरव करत आहोत. Today firstly we glorify our त्या God. देवाचं महिमा करत आहोत. We praise our God, ते स्वर्गीय देव, जो बाप देव, जो पुत्र देव, जो पवित्र आत्मा, God the Father, the Son and the Holy Spirit. जय जयकार करत We आहोत. praise them. आम्ही देवाला वेळोवेळी प्रार्थना करतो. From time to time we pray to God. देव नेहमी आमचं ऐकतो, God always listens to us कारण देव आमच्यावर प्रेम करतो, because God loves us. सर्वांवर प्रेम करतो. He loves everyone. या जग पृथ्वीवर सर्वांवर त्याचं प्रेम आहे. He loves everyone on earth. आम्ही देवाला पावसासाठी प्रार्थना केली. We prayed to God for rain. 2 आठवडे पावसाची देवाने वृष्टी थांबवली. For 2 weeks now God has stopped the rain. आम्ही अनुभव घेत We आहोत. are experiencing. मी 7 महिने देवाकडे प्रार्थना करत आहोत. We have been praying to God for 7 months. करोना व्याधीसाठी प्रार्थना करत आहोत. We are praying for coronavirus. देव हळूहळू करोना व्याधीतून लोकांना मुक्त करत आहे. Gradually God is healing people from coronavirus. अनेक गोष्टी मी प्रार्थना करत आहोत. We pray for many things. अनेक गोष्टी मी देवाला विनंती करत आहोत. We request God for many things. देव काम करत आहे. God is देव working. म्हणला मी येत आहे. God said, I am coming. तो कसा येत आहे, How is He coming? काय करत आहे, What is He doing? तो कसा आपलं गौरव प्रकट करत आहे. How is He revealing His glory? उपासनेनंतर मी तुम्हाला सांगेल. I will tell you this after worship. त्याने मला सांगितलं, He told me, हे सर्व मी निपटून टाकीन, I will deal with it all. मी सर्व सुरळीत करेन. I will make everything work करत आहे. smoothly. He has been त्याने doing. पाऊस थांबवला. He stopped the त्याने rain. लढाईमध्ये विसावा आणत आहे. He brought rest in the battle. करोना व्याधीला तो संपवत आहे. He is stopping the coronavirus. अनेक प्रश्न तो संपवत आहे. He is putting an end to many questions. अनेक गोष्टी तो सुरळीत करत आहे. He is doing many things smoothly. यामागे आमची प्रार्थना आहे. Our prayers are in this. अनेकांची प्रार्थना आहे. Prayers of many. विश्वासाने केली प्रार्थना Prayers done in faith कार्य करण्यास समर्थ असते. is able to do the work. आमची प्रार्थना देव ऐकतो, God hears our prayers. म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. So we should pray to God. देवाची मदत घेतली पाहिजे. We must seek God's help. देवाला हाक मारलीच पाहिजे. We must call on God. देव सर्व सुरळीत करतो. God makes everything देवाला smooth. अवघड असं काहीच नाहीये. Nothing is difficult for God. त्या देवाचा मी जयघोष करतो. We praise that God, त्याच्या नावाची कीर्ती करतो. glorify His name, त्याचा महिमा करतो. and praise our God. आज पुन्हा एक देवाच्या वाचनातून आम्ही काही गोष्टी बोध करतो आहोत. Today once again we will learn few things from God's word. मागील आठवडा आम्ही पाहिलं, Last week we saw यशया 59 मध्ये आम्ही पाहिलं in Isaiah 59 we saw, की पहा, उद्धार करत नाहीत का देवाचा हात तोकडा झाला नाही, indeed the Lord's hand is not too short to save, ऐकू येत नाहीत का त्याचा कान मन नाही, and His ear is not too deaf to hear. तुमचे अपराध, Your iniquities, तुमचे पाप, your sins, यामुळे तो तुमचं ऐकत नाही. because of this He does not listen to you. तर त्यामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही. He does not appear to you. पापामुळे, अपराधामुळे देवामध्ये आमच्यामध्ये आडभिंत तयार झालेली आहे. Because of sins and mistakes there are barriers built between us and God. त्यामुळे तो आमचं ऐकत नाही. So He does not listen to us. त्यामुळे आम्हाला अनुभव येत नाही. So we don't get the experience. हे आम्ही मागील आठवड्यात पाहिलं. This is what we saw last week. पहिले योहान 3:4 मध्ये पाहिलं, In John 1:3-4 we पाप saw म्हणजे स्वैराचार. sin is the breaking of law. आम्ही स्वतःच्या इच्छेने चालतो. We walk by our own will. आम्ही देवाचं ऐकत नाही. We don't listen to God. आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवत नाही. We don't believe in God's word. आम्ही देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवत नाही. We don't believe in Son of God. देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी योजना केली. God planned for you and me. आमचं तारण व्हावा, We must receive आम्हाला salvation. जीवन भेटावं, We must get आम्हाला life. पवित्र आत्मा भेटावा, We must receive आम्हाला Holy सार्वकालिक Spirit. जीवन भेटावं, We must get eternal आम्हाला आशीर्वाद life. भेटावा, May we be blessed. आमचं हित व्हावं, कल्याण व्हावा. There should be our benefit and देवावर welfare. विश्वास ठेवत नाही. We don't believe in that. हे पाप आहे. This is sin. आम्ही देवावर विश्वास ठेवतच नाही. We do not believe in आम्ही God. आमच्या इच्छेने चालतो. We walk according to our will. आम्ही आमच्या हट्टाने We चालतो. walk stubbornly. यामुळे आमचा नाश होतो. It destroys us. मी मागच्या आठवडे पाहिलं, Last week we saw पापामुळे आमचा नाश होतो. sin destroys us. पाप सर्व गोंधळ करून टाकतो. Sin confuses us. एदेन बागेत आदामावाने पाप केलं. Adam and Eve sinned in Eden garden. कुटुंबाची दानादान झाली.
The family scattered. कुटुंबाचं नुकसान झालं, The family was destroyed. कुटुंबात दुःख आलं, कष्ट आलं, मृत्यू आला, There was pain, distress, and death in the family. कुटुंबाने सर्व गमावलं, The family lost everything कारण त्यांनी देवाचं ऐकलं नाही, because they did not listen to God. त्यांनी सैतानाचं ऐकलं, They listened to Satan, त्यामुळे त्यांनी सर्व गमावलं. so they lost everything. आज आम्ही सर्व गमावलेलं आहे. Today we have lost आज everything. आमच्याकडे शांती नाही We आहे, have no peace today. आमच्याकडे आनंद नाही We have आहे, no happiness. आम्ही सुखी नाही आहे, We are not आम्ही happy. जे काही करतो ते असफल होतं. Whatever we do, we fail. आमच्याकडे योजना We आहे, have plans, संकल्प आहे, resolutions, स्वप्न आहे, dreams फेल होतात. that fail. कारण काय? What is the reason? पापामुळे आमच्या सर्व गोष्टी फेल होतात. Because of sin, all our things fail. बायबल सांगतो Bible says नीतिसूत्र 17:1 in मध्ये, Proverbs 17:1, तुझ्या घरात मेजवानीची चंगळ आहे, better a dry crust with peace पण तुझ्या घरात भांडणं आहे, than a house full of feasting with तुझ्या घरात strife. द्वेष आहे, There is hatred in your house. राग आहे, There is anger. किरकिर आहे, There are quarrels. त्यामुळे तुझ्या घरात अशांती आहे, So there is no peace in your house. तुझं घर व्यर्थ आहे. Your house is in vain. आज घराघरात भांडणं आहे, There are fights in house to घरात house. अशांती आहे, There is no peace. लोक एकमेकांवर प्रेम करत नाही, People don't love each other. एकमेकाला सांभाळत They नाही, don't take care of each other. एकमेकाची काळजी घेत They नाही, don't care for each other. एकमेकाला क्षमा करत नाही, They don't forgive each एकमेकाला other. क्षमा मागत नाही, They don't ask for forgiveness. एकमेकाचा आदर करत They नाही, don't respect each other. सन्मान करत नाही, They show no जो तो आपल्या respect. इच्छेने चालतो. They walk by their will. मला सर्व समजतं, I understand everything. मी का समजून घेऊ, Why should I मी का understand? ऐकून घेऊ. Why should I यामुळे listen? पाप होतं. This leads to sin. देवाने आम्हाला प्रेम करायला शिकवलं, God taught us to देवाने love. आम्हाला आदर सन्मान करायला शिकवलेला आहे, God has taught us to respect and त्यामुळे honor. आमच्याकडून पाप होतं. So we sin, आम्ही राग करतो, भांडणं करतो, चिडचिड करतो, we get angry, we fight, we quarrel. त्यामुळे आमचं जीवन उद्ध्वस्त होतं. It ruins our lives. आमच्या कुटुंबात अशांती There आहे, is no peace in our family. सर्व गोंधळच गोंधळत आहे. There is all आम्ही confusion. देवाच्या आज्ञेचं मोडतोड करतो, We do not respect God's word. त्यामुळे आमच्या घराची मोडतोड होते. So our house is destroyed. याचं कारण पाप आहे. This is because of sin. पापामुळे सर्व परिस्थिती होती. We get in this situation पाप because of आम्ही sin. सहज करतो, We sin easily. पाप आम्हाला चिटकून राहतं, Sin sticks to us. पाप आम्हाला सोडायला तयार नसतं. Sin is not ready to leave us. बायबल सांगतो, Bible says गणना 32:23 मध्ये in Numbers 32:23. देव काय म्हणतो, What does God say? जर तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन केलं नाही But if you don't obey my command, तर तुमच्याकडून पाप होईल, you will certainly sin. पाप तुम्हाला सोडणार नाही, Be sure your sin will catch पापाचे up with परिणाम you. तुम्ही भोगाल, You will suffer the तुम्ही संपून consequences जाल. of sin. पाप तुम्हाला संपून टाकेल, Sin will finish you. पाप तुमचा नाश करून टाकेल. Sin will destroy तरी you. आम्ही सहज पाप करतो, Still we simply sin. त्यामुळे पापामुळे आमची दुर्दशा होती. So sin makes us miserable. मी माझ्या कुटुंबाचं उदाहरण दिलं. I gave you an example of आम्ही my 14 family. वर्ष फिरत राहिलो, For 14 years we were wandering. देवाकडे आलो. We came to God. देवा आमची अशी परिस्थिती काय आहे, Lord, why is this our या situation? परिस्थितीत आम्ही बाहेर काय येत Why we नाही. don't come out of this आम्ही situation? प्रार्थना करतो, उपवास करतो, दानधर्म करतो, We pray, we fast, we give offerings. सर्व गोष्टी करतो, We do all things. तरी आमची सुधारणा का होत नाही. Yet why aren't we देवाने improving? दाखवलं, God showed. देवाने शिकवलं आम्हाला, God taught us. तुमच्या पापामुळे तुमची परिस्थिती अशी आहे, Because of your sins, this is your त्यामुळे situation. तुमच्या सुधारणा होतच नाही, So you don't improve. त्यातून तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. You can't get out of it. देवाने आम्हाला मार्ग दाखवला, God showed us the way. देवाने आम्हाला मार्गदर्शन केलं, God guided us. आम्ही देवावर विश्वास ठेवला, We believed in God. देवाच्या आज्ञेचं पालन केलं, We followed God's command. आमचं जीवन बदललं, Our life changed. आमचं कुटुंब बदललं, Our family changed. देवाने आम्हाला पापातून बाहेर काढलं, God brought us out of sin. देवाने आमचं परिवर्तन केलं. God changed us. नंतर माझं कुटुंब दुर्दान झालं असती, Or else my family would have been धुळीस devastated. मिळालं असतं, Would have turned in कंगाल dirt. झालं होतं. Would have been poor. देवाने त्यातून बाहेर काढलं, God brought us out of it. देवाने आमच्या पापाची क्षमा केली, God forgave our sins. देवाने आमचा उद्धार केला. God saved us. मग देवाने माझं घर वाचवलं. God saved my house. पाप आम्हाला सोडत नाही, Sin does not leave पाप us. आमचा पिच्छा करतं, Sin follows us. ते आम्हाला सोडायला तयारच नसतं. Sin is not ready to leave us. आमचा स्वभाव Our nature, आम्ही बदलू शकत नाही. we cannot आम्ही change. किती स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला No matter how hard we try to change ourselves, तरी होत नाही. it doesn't बायबल happen. सांगतो, Bible says रोम क्रस पत्र in Romans 7:18 मध्ये in 7:18, पाऊल काय म्हणतो, what does Paul say? चांगले करण्याची माझी फार इच्छा आहे. For the desire to do what is good is with me. खूप वाटतं चांगलं चांगलं करावं, I feel to do all good. चांगलं करण्याचा खूप प्रयत्न करतो, I try to do all good.
पण ते चांगलं काय होतच नाही, but nothing good happens. ते वेगळंच काहीतरी होतं. Something different चांगलं happens. करण्याचा प्रयत्न करतो I try to do good, पण ते होत नाही. but it doesn't जे होऊ happen. नये ते करून बसतो मी. I do things that should not happen. याचं कारण काय? What is the reason for पाऊल this? म्हणते मी ते शोधून काढलं. Paul says, I found out that. असं का होतं? Why does this मी happen? चांगले विचार करतो, I think good. चांगलं कृती आणण्याचा प्रयत्न I करतो, try to bring good things. तरी माझ्याकडून ते होत नाही. Though it does not happen आम्ही from बी me, प्रयत्न करतो. we also try. चला चांगल्या वागण्याचा प्रयत्न करू. We try to be good. राग करू नये, Don't be angry. भांडण नाही करू, Don't fight. व्यसन नाही करणार मी, I will not get into चोरी नाही addiction. करणार मी, I will not steal. लबाडी करणार I नाही, won't lie. रंगेलपणा करणार नाही, I won't cheat. अशा चुकीच्या गोष्टी मी करणार I नाही. will not do those wrong things. आजपासून मी सर्व सोडून देतो. From today, I give it all up. आजपासून मी चांगला वागण्याचा प्रयत्न करतो. From today, I will try to be good. आम्ही चांगला वागण्याचा प्रयत्न करतो, We try to be good. तरी पाप आम्हाला सोडत नाही. Yet sin does not leave आमचा us. स्वभाव आमच्यामध्ये चिटकून राहतो, Our nature clings to us. त्यामुळे आमच्यामध्ये बदल होत नाही. So we do not change. आम्ही बदलाचा पेहराव करू शकतो, We can act like we have changed. नकल करू We शकतो, can imitate. पण आमचा स्वभाव बदलतच नाही. But our nature does not देव change. म्हणला तुम्हाला स्वतःला बदलता येणारच नाही. God said you cannot change yourself. मग पावलाने शोधून काढलं, But Paul found out. असं का होतं? Why does this तो happen? म्हणला मी चांगलं करण्याचा प्रयत्न He करतो, said he tries to do good. पण चुकीचं मी करतो. But I do wrong. याचं कारण पाप आहे. This is because of sin. माझ्या देह स्वभावात पाप आहे. I have sin in my flesh. त्या पापामुळे मी असं करतो. I do this because of sin. आमच्या जीवनामध्ये तेच आहे. It's same in our life. पुष्कळशा गोष्टी मी चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो, I try to do good in many things. पण ते होत नाही. But it does not मी happen. प्रयत्न करतो, We आम्ही try. योजना करतो, We make plans. फेल It fails. फेल. It पापावर कोणी fails. विजय प्राप्त करू शकतच नाही. No one can overcome sin. पापा सांगते कोण लढू शकत No नाही, one can fight with sin. कोणीच युद्ध करू शकत नाही. No one can battle स्तोत्र with sin. 49:7 मध्ये आम्ही पाहिलं, In Psalm 49:7 we saw. एकोणसाठ 49:7 मध्ये आम्ही पाहतो की देव म्हणतो In 49:7 God says, कोणीच मनुष्य स्वतःला बदलू शकत नाही, no man can change a man. दुसऱ्याला बी तो बदलू शकत He नाही. cannot change others. पापाची खंडणी एवढी मोठी आहे, Ransom for sin is so big, कोणीच ते फेडू शकत नाही. no one can pay it जो back. फेडायला जाईन तो संपून जाईन. Whoever goes to pay it back will die. आम्ही पापाचा विजय प्राप्त करू शकत We नाही, cannot overcome sin. आम्ही स्वतःला बदलू शकत नाही. We cannot change ourselves. यासाठी देवाने येशू ख्रिस्ताला For this, पाठवलं. God sent Jesus Christ. येशूला पृथ्वीवर पाठवलं. He sent Lord Jesus on earth. येशूने पृथ्वीवरून कार्य केलं. Lord Jesus worked on earth. वधस्तंभी तो गेला. He went on the cross. आमच्या पापामुळे तो वधस्तंभी गेला. For our sins, He went on the cross. आमच्या पापामुळे त्याला वधस्तंभी शिक्षा झाली. He was crucified for our sins. येशया 53 मध्ये पाहतो, In Isaiah 53, we see आमच्या अपराधामुळे तो घायल He झाला. was crushed because of our iniquities. आम्हाला होणारी शिक्षा त्यांनी आपल्यावर घेतली. He took our punishment on Himself. त्याला बसलेले फटकेने आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. We are healed by His wounds. आमच्या पापामुळे येशू ख्रिस्त वधस्तंभी गेला. Because of our sins, Lord Jesus was crucified. वधस्तंभी जाऊन त्याने मृत्यू सहन केला. He died on the cross. मरणातून तो पुन्हा उठला. He rose again from death. त्याने पापावर विजय प्राप्त केला. He overcame sin. त्याने मृत्यू विजय प्राप्त केला. He conquered death. तो आम्हाला बी पापा विजय प्राप्त करण्यासाठी बोलवतो. He also calls us to overcome sin. आम्ही बी पापा विजय प्राप्त करू शकतो. Even we can overcome sin. आम्ही पापातून बाहेर येऊ शकतो. We can get out of sin. कारण येशू ख्रिस्ताने त्याच्यावर विजय प्राप्त केलेला आहे. Because Jesus Christ has overcome sin. पापाची त्यांनी व्याधी वधस्तंभी नष्ट करून टाकली. त्यांनी He destroyed the infirmness of sin on cross. तिथे त्याने विजय प्राप्त केलेला आहे. He has won there. तो पुन्हा उठलेला आहे. He rose again. त्याने आपला मार्ग तयार केलेला आहे. He made His way. आता आमच्या समोर मार्ग आहे. Now there is a way in front of आम्ही us. पापातून बाहेर येऊ शकतो. We can come out of sin. आमच्या चांगली परिस्थिती येऊ शकते. We may have a better situation. आमचा उद्धार होऊ We शकतो. can be saved. आम्हाला देव क्षमा करू इच्छितो. God wants to forgive us. यासाठी देवाकडे गेलं पाहिजे. For this we must go to God. देवाने आम्हाला बोलवलेलं आहे. God has called us. अहो कष्टी भाराकांजनो, You weary and burdened people, माझ्याकडे या. come to जे me. कष्टी आहे, Who is distressed? जे भाराक्रांत Who आहे, is burdened? जे पापामुळे कष्टी Who is आहे, distressed because of sin? पापामुळे ते भाराक्रांत आहे. They are burdened because of sin.
तो म्हणतो माझ्याकडे या, He says, come to me. मी तुम्हाला क्षमा करतो, I will forgive you. मी तुम्हाला विसावा देतो. I will give you rest. पाप तुम्हाला विसावा देणार नाही. Sin will not give you rest. हे पाप आहे. This is sin. म्हणून पौल म्हणतो की So Paul says, चांगलं करण्याची इच्छा पण माझ्याकडून ती होत नाही, I want to do good, but I fail in it कारण माझ्याकडून ते होणारच नाही. because it won't happen for इर्मिया me. 2:22 मध्ये, In Jeremiah 2:22, योब 9:30 मध्ये in Job 9:30, इर्मिया काय म्हणतो, what does Jeremiah योब say? काय म्हणतो, What does Job say? आम्ही स्वतःला बर्फाने स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, I tried to wash myself with snow साबणाने स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, and cleanse my hands with lye, तरी पापाचा डाग जात नाही. yet the stain of sin does not go away. पाप तसंच The राहतो. sin remains. आम्हाला आमचा स्वभाव जीवन बदलता येत नाही. We cannot change our nature and our life. बायबल सांगतो, Bible says, जुना स्वभाव गेल्याशिवाय नवीन स्वभाव येत नाही. the new nature in us does not come until the old nature is gone. मग येशू ख्रिस्त काय म्हणतो, Then what Lord Jesus says, दुसरे कोरिंथी 5:17 मध्ये, Corinthians 2 5:17, जुने ते मी काढून टाकन, I will take away the old नवीन गोष्टी निर्माण करून. and make new things. एचकेल 36:25 मध्ये काय म्हणतो, In Ezekiel 36:25 he says, मी पाषाण्य हृदय काढून टाकल, I will remove your heart of stone मांसमय हृदय मी तयार करेन. and give you a heart of flesh. जुन्या गोष्टी मी काढून नवीन गोष्टी तुमच्यामध्ये I आणेन. will take away the old and bring new things in you. मी करेल. I will do it. देव म्हणतो मी करेन. God says, I will do it. यासाठी आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे, For this we have to go to God कारण आम्ही पापाचे परिणाम बघतो. because we suffer the consequences यातून of आमची sin. सुटका होऊ शकत We नाही. cannot get rid of this. मागच्या आठवड्यात आम्ही पाहिलं, Last week we saw पापाचे परिणाम आम्ही बघतो. we suffer the consequences of 2 sin. परिणाम आम्ही पाहिले. We saw two पहिला परिणाम consequences. आम्ही पाहिला The first was की पापामुळे आमच्या जीवनात अशांती असते, there is no peace in our life because आम्ही of sin. अस्वस्थ असतो, We are unwell. आम्ही बेचैन असतो, We are restless. भयभीत असतो, We are afraid. आम्ही चिंतेमध्ये असतो, We are in काय करावं anxiety. समजत नाही, We don't know what to कसं do. करावं समजत नाही, We don't know how to do. कोणत्या गोष्टीचा उलगडा होत नाही, Nothing has been revealed. योग्य निर्णय घेता येत नाही, Right decision cannot be fail made. होतं. Everything fails. पाप सर्व आम्हाला फेल करून टाकतो. Sin fails us. मग घराघरात अशांती आहे, So there is no peace from house to घराघरात लोक house. अस्वस्थ There आहे, is no comfort. अनेकांचे स्वप्न भंग झालेले आहे. Dreams of many are shattered. अनेक जण भुकीले तानेले आहे, Many are hungry and thirsty. अनेक जण शांतीचा शोध करत Many आहे, are searching for peace. पण शांती देवाकडे आहे. But the peace is with God. पापामुळे आमच्या जीवनात अशांती आहे. Because of sin, there is no peace in our life. यशया 57:21 मध्ये In Isaiah 57:21, पाप करतो. whoever sins, त्याच्या जीवनात कधी शांती नसते, there is never peace in his life. असं आमचा देव This is बोलतो, what our God says, असं यशया म्हणतो. says Isaiah. दुसरी गोष्ट आम्ही We पाहिली, saw the second thing. पापाचे परिणाम आम्ही आजारामध्ये The असतो. consequence of sin is illness. अनेक जण आजारी असतात, Many people are in अनेक disease. जण दुर्बळ आहे, Many people are weak. अनेक जण अशक्त आहे, There is weakness. अनेक जण व्याधीने जखडलेले Many आहे, people are tied up in अनेक disease. जण त्यात दुःखात आहे, Many people are in pain, त्रासात आहे, in trouble. त्यातून बाहेर येत They नाही. don't come out of it. उपचार करतात, बरंच काही They करतात, do treatment. They try everything. तरी पण ते बरे होत नाही. Still they are not healed. त्यांना आराम भेटत They नाही. don't get rest. ते विसावाचा शोध They करतात, search for rest, पण विसावा भेटत but नाही. they don't get rest. विसावा तर देवाकडे आहे. The rest is with God. विसावाचं ठिकाण वधस्तंभ आहे. The place of rest is the cross. मग ते 11:28 मध्ये, In Matthew 11:28, 11:28 मध्ये देव 11:28, आम्हाला तिथं बोलवत आहे. God is calling us. विसावाचं केंद्र हे वधस्तंभ The आहे. place of rest is the cross. आम्ही तिथे गेलं पाहिजे. We should go there. मागच्या वेळेस मी दाखवलं तुम्हाला, Last time I showed you, पक्षघाती मनुष्याला येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said to paralyzed man मत्ते 9 मध्ये, in Matthew 9, उठ, get up चालू लाग, and walk, मी तुझ्या पापाची क्षमा केली आहे. because I have forgiven your देवाने sins. त्याच्या पापाची क्षमा केली, God forgave his sins. पाप निघून गेलं, The sin went आजार away. बी निघून गेला. The disease also went आम्ही away. योहान 5:14 मध्ये पाहिलं, In John 5:14 we saw 38 वर्ष दुखणे करण्याला येशूने उठवलं. God healed a man who was sick for 38 years. उठ, चालू लाग. Get up and walk. तो चालू लागला. He started येशू walking. ख्रिस्ताने त्याला शिक्षण दिलं. Lord Jesus taught him योहान 5:14 मध्ये, in John 5:14, परत पाप करल तर if you sin again, यापेक्षा तुझी परिस्थिती वाईट होईल. something worse will happen to you. येशू ख्रिस्ताने शिक्षण दिलं. Lord Jesus taught,
याच्यापेक्षा तुझी वाईट परिस्थिती होईल. Something worse will happen to you. पापामुळे तुझी परिस्थिती अशी आली. You were in this situation सर्व because of आजाराचं sin. कारण पाप आहे. The cause of all sickness is sin. पण देवाची कृपा आम्हाला बरे करते. But God's grace heals us. डॉक्टर उपचार करतो, Doctor does treatment. काळजी घेतो, He takes care. देवच बरं करतो. But God heals. हे दोन परिणाम मी पाहिले. We saw these two हे दोन consequences. उदाहरण मी तुम्हाला दाखवले. I gave you these two हा examples. तिसराच परिणाम आम्ही पाहत आहोत. Today we'll see the third consequence. पुष्कळसे लोक Many people सैतानी बंधनात आहे, are in satanic सैतानाच्या bondages. बंधनात अडकलेले आहे. They are stuck in satanic bondages. सैतानी वेगवेगळ्या प्रकारे लोकांना बांधून टाकलेलं आहे. Satan has tied up people in different ways. जिथं अंधकार आहे, Where there is darkness, जिथं पाप आहे, where there is sin, तिथं अंधकार आहे. there is जिथं darkness. अंधकार आहे, Where there is darkness, तिथं अंधकार शक्ती आहे. there is the power of darkness. जिथं प्रकाश आहे, Where there is light, तिथं देव आहे. there is God. तिथं देव आहे, Where there is God, तिथं प्रकाश आहे. there is light. तिथं प्रकाश येतो, Where the light comes, अंधकार नष्ट होतो. the darkness disappears. जिथं अंधकार आहे, Where there is darkness, तिथं सैतानचं साम्राज्य आहे. there is Satan's kingdom. तिथं पाप आहे, Where there is sin, तिथं सैतान काम करतो. Satan works there. त्या लोकांमध्ये तो काम करतो, He works in those people. त्या कुटुंबात तो काम करतो, He works in that family. त्या कुटुंबाची तो दानादान करतो, He shatters the त्या family. कुटुंबाला तो त्रस्त करतो. He torments that family. मी पहिले पेत्र 5:5 मध्ये आम्ही पाहिलं In Peter 1:5 we see की सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा फिरत आहे. the devil is prowling around like a roaring lion, कोणास खावेन कोणास फाडावे त्याची इच्छा आहे. looking for anyone he can devour. तो फिरत आहे, He is prowling. तो शोधत आहे He is searching की कोणास फाडावं, who he can devour, कोणास गिळावे. whom to swallow. यासाठी सैतान सर्व पृथ्वीवर फिरत आहे. That is why the Satan is moving all over the earth. त्याचं अन्न आहे This is his food, मनुष्याला त्रास देणे, to trouble people, मनुष्याचा नाश करणे, to destroy people, मनुष्याला देवापासून लांब ठेवणे. to keep people away from God. 2 कोरिंथी 4:4 मध्ये In Corinthians 2:4 या we see युगाचा दैवत the God of this age, सैतान लोकांची मनं त्याने आंधळी केलेली आहे. the Satan has blinded the minds of the unbelievers, तो देवाची प्रतिमा ख्रिस्त so they cannot see the light याची स्वार्था, of the gospel, याची साक्ष of the glory तो of लोकांना Christ. कळू देत नाही. It doesn't let people तो लोकांना understand. समजू देत It नाही. doesn't let people तो know. लोकांना त्यापासून लांब ठेवतो. It keeps people away from येशू that. ख्रिस्त का आलेला आहे, Why Jesus Christ has येशू come? मध्यस्थम का उचललेला आहे, Why did he pick up the मरण cross? मरणातून तू का उठलेला Why आहे, did Jesus rise from death? तो तुम्हाला का बोलवत आहे, Why is he calling you? तारण काय आहे, What is salvation? तारण काय आहे, तारण काय आहे, What is salvation? जीवन काय आहे, What is life? पवित्र आत्मा काय आहे, What is the हे Holy लोकांना तो Spirit? समजून देत नाही. It doesn't make people understand this. त्यामुळे लोक बरे होत नाही. So the people are not healed. लोकांची मनं त्यांनी आंधळी केलेली आहे. He has blinded the minds of people. आम्ही घरोघरी जाऊन, From house to house, गावागाव जाऊन from village to villages, देवाचं वचन आम्ही सुनवतो. we spread the word of God. देवाच्या वचनाने डोळे उघडले जातात. God's word opens the eyes. आम्ही सोशल मीडियावर आलो, We came on social media. देवाने सांगितलं God said, सोशल मीडियावर जा आता तू, you go on social वेळ media. आली, समय आलेला आहे. The time has come. लोक भयभीत आहे, People are scared. लोक कंपित आहे. People are trembling. कोरोना व्याधीमुळे लोक घाबरून गेलेले आहे. People are scared because of coronavirus. अनेक समस्या प्रश्न लोक अडकलेले आहे. People are stuck in many problems काय and करावं questions. समजत नाही. They don't understand what to do. लोक भयभीत आहे. They are afraid. देवाने आम्हाला सोशल मीडियावर God पाठवलं, sent us on social media. तो मला जाऊन संदेश दे. He said, go and preach. मी आहे, I am there. मी आहे, I am मी there. असणार. I will be there. जाऊन लोकांना संदेश दे. Go and preach to people. माझी स्वार्थ Go सांग, and preach my gospel. माझे शिक्षण दे, Teach them about me. त्यासाठी प्रार्थना कर. Pray for them. लोक वाचतील, People will be saved. लोकांचे डोळे उघड, Open their eyes. देवाचं वचन शिक्षण दे. Teach them about God's word. लोकांचे देव डोळे उडेल, God will open their eyes. सैतान निघून जाईल, The Satan will go away. सैतानचे बंधन All the तुटतील, bondages of Satan will break down. लोकांना समजेल. People will understand. 7 महिन्यात आम्हाला यश देवाने दिलं. In 7 months, God gave us success. 7 महिन्यात बुरशीचे स्वार्थ In झाले. 7 months, we spread the message of God. गावातून, शहरातून, राज्यातून, भारत देशात सर्व स्वार्थ झाली. The message was spread from villages to cities, states, and परदेशापर्यंत गेलं. it also spread in other countries. देवाच्या वचनाने डोळे उघडले जातात. Eyes open through God's word.
सैतान आमचे डोळे बंद करतो. The Satan closes our eyes. आम्हाला समजू देत नाही. It doesn't make us आम्ही काय understand. कळू देत नाही. It doesn't make us आम्ही know. बायबल वाचतो, प्रार्थना करतो, We pray, we read the Bible. पण देव आम्हाला काय सांगतो? But what God tells us, देवाचं वचन आम्हाला काय what सांगतो? God's word tells us, देवाच्याकडे जाण्याची पहिली पायरी काय आहे? what is the first step to go to God? सुरुवात कुठून करायची? From where to start? शाळेची सुरुवात कुठून होते? From where does the school start? ABCD ने होते. Starts from ABCD. तो आम्हाला समजू देत नाही, It doesn't make us तो कळू understand. देत नाही. It doesn't make us तो म्हणतो know. बायबल वाच, He says read the Bible, प्रार्थना कर, pray, उपास धर, fast, दान धर्म धर, give offerings, चर्चला जा, go to church. सर्व करू देतो. He allows us to do देव all समजू things. देत नाही आम्हाला. He does not let us understand God. देवाची ओळख होऊ देत नाही आम्हाला. He doesn't let us know तो आमचे God. डोळे बंद करतो. He closes our eyes. देव आमचे डोळे उघडतो. God opens our eyes. मग सैतानाचं साम्राज्य, सैतानचं साम्राज्य आहे. Today it's Satan's kingdom. अनेक घराघरात तो काम करतो. He works from house to house. कारण काय? What is the reason? आमच्या पापामुळे तो आमच्या सत्ता करतो. He rules over us because of our sins. आमचा अधिकार चालवतो. He rules us. आमच्या हुकूम करतो. He commands us. आम्हाला बंधनात He ठेवतो. keeps us in bondages. बायबलमध्ये पाहतो आम्ही. We see this in Bible. लूक शुभवर्तमान 13:16 मध्ये The Gospel of Luke 13:16. एक स्त्री आहे. There is a woman. 18 वर्ष सैतान तिला बांधून ठेवलं The होतं. Satan had bound her for 18 years. तिच्यामध्ये विकाराचा आत्मा She होता. had a spirit of disorder. तिच्या शरीरामध्ये एक व्यंग होत. There was a deformity in her body. ती एक कुबडी होती. She was a crutch. ती कुबड असल्यामुळे तिने 18 वर्ष ती व्याधी सहन केली. She endured the disease for 18 years because she was crippled. अनेक डॉक्टरचं निदान असेल, Many doctors stated, अनेक डॉक्टरचं निदान असेल की मणक्यात फॉल्ट the आहे. doctor stated there is fault in her spine. त्यामुळे तुझे विकार आहे, So she हा कुबडपणा आहे. and have a hump on her back. ज्यावेळेस येशू ख्रिस्त तिला भेटला, The time when Lord Jesus met her, येशूने त्या विकाराला पाहिलं. Lord Jesus saw the disorder. त्या विकाराच्या आत्म्याला तिने He धमकावलं. threatened the spirit of disorder. विकाराच्या आत्म्याने तिचं शरीर सोडलं. Spirit of disorder left her body. ती स्त्री सरळ झाली. The woman was fine. 18 वर्षानंतर ती सरळ झाली. The woman stood straight after 18 years. येशू ख्रिस्त काय म्हणाला? What Lord Jesus said, ही तर अब्रामाची कन्या आहे. she is the daughter of Abraham. 18 वर्ष सैतानीला बांधून ठेवलं. For 18 years the Satan bound her, येशू ख्रिस्ताने तिला मुक्त केलं. but Lord Jesus set her free. वाह, See, असे पुष्कळसे लोक वेगवेगळ्या आजारात बंदिले. like this many people are bound in various disease. काहींचे शारीरिक आजार आहे, Some people have physical illness, मानसिक आजार आहे, some have mental illness. वेगवेगळ्या प्रकारचे समस्या बंधनात लोकांना अडकून ठेवलं सैतान. Satan has put people in many problems. काहीच करू देत नाही. He doesn't allow to एका do घरात मी anything. गेलो, I went to a house. त्या घरात जाऊन प्रार्थना केली. I prayed in that house. त्या घरात सैतानचं साम्राज्य होतं. The house was empire of Satan. मी सैतानला धमकावलं. I threatened the Satan. इथं बसून काय करतो? What are you doing here? तो म्हणतो हे घर माझं आहे, He said, this is my house. हे घरातील लोक माझे आहे, People in this house are mine. हे घरात मी पैशाला पैसा बांधून टाकलेला I आहे. have tied up all the money in this house. हे सर्व गोष्टी मी या घरातली बांधून ठेवलेल्या I आहे. have tied up everything in this house. हे सर्व काय करतात? They do everything. फेल गेलेले लोक आहे. They are failures. या घरात दारिद्र्य आहे, There is poverty in या this घरात house. भांडणे आहे, There are fights. या घरात व्यसन आहे, There is या addiction. घरात आजार आहे, There is illness. या घरात मुलांचं शिक्षण मी बंद केलेलं आहे, I have stopped the education for children in this या घराची house. उन्नती मी बंद करून टाकलेली I आहे. have stopped the betterment of this house. बघा See, सैतानचं साम्राज्य काय. what is Satan's kingdom? कारण त्या घरात ती लोकांना देवाची ओळख नव्हती. The people in that house did not know God. ते आपल्या पद्धतीने जीवन जगत होते. They were living their life their own way. त्यामुळे सैतानने त्या घरात वस्ती केली होती. So the Satan dwelt in that house. सर्व घरात दारिद्र्य आणून टाकलं होते. He brought poverty in the house. सर्व गोष्टी त्यांनी बांधून टाकल्या होत्या. He bound all the आज तीच things. समस्या आहे. That is the same problem today. पापामुळे तो आमच्यावर साम्राज्य करतो. He rules us because of sin.
आमची उन्नती होऊ देत It नाही. does not allow our upliftment. कुटुंबात व्यवस्था आणू देत It नाही. does not allow an order in the पती family. पत्नीचं प्रेम हिसकावून घेतो तो. It takes away the love between husband and wife. मुलांना तो बिघडून टाकतो. He spoils the children. शिक्षण ते करू देत It नाही. does not allow for education. उद्योगधंद्यात समृद्धी होऊ देत It नाही. does not allow prosperity in the business. घरामध्ये व्याप करून He टाकतो. pervades the house. सैतानचं साम्राज्य आहे. It's Satan's kingdom. सैतानचं कामाचे त्रास देणे. Satan's work is to trouble तो people. आमची उन्नती होऊ देत नाही. It does not allow us to prosper. हे सैतानचं साम्राज्य आहे. This is Satan's kingdom. अनेक लोक त्या बंधनात आहे. Many people are in those bondages. अनेक लोक गोंधळात आहे. Many people are in confusion. उन्नती होऊ देत नाहीत. He does not allow to prosper. विकास होऊ देत नाहीत. He does not allow development. तो सर्व नष्ट करायला बघतो. Tries to destroy everything. त्याने माझं कुटुंब नष्ट करण्याचा प्रयत्न केला. He tried to destroy my family. पण देवाचं प्रेमामुळे आम्ही नष्ट झालो नाही. But because of God's love, we saved. आज देव तुमच्यावर प्रेम करतो. Today, God loves you. प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो. God loves everyone. अजून आम्ही नष्ट झालो So नाही. we are not destroyed yet. आम्ही पाप करतो. We sin. आम्ही अपराध करतो. We make आम्ही mistakes. भांडणं करतो. We quarrel. आम्ही कलह करतो. We fight. चोरी करतो. We steal. दारू पितो. We drink. जुगार खेळतो. We gamble. रंगेलपणा करतो. We cheat. सर्व पाप करतो. We all sin. तरी आम्ही व्यवस्थित आहे हो. Yet we are fine. आम्ही अजून नष्ट झालो नाही. We are not yet destroyed. आम्ही व्यवस्थित आहोत. We are fine. आम्ही निरोगी आहोत. We are healthy. सैतान तुमची फसवणूक करत आहे. The Satan is deceiving you. यामध्ये येशू ख्रिस्त उभा आहे. Lord Jesus is standing in this. येशू ख्रिस्त देवाला प्रार्थना करतोय. Lord Jesus prays to God. हे बापा, Oh God. हे बापा, यांना क्षमा कर. Oh God, forgive them. हे काय करते यांना समजत नाही. They don't know what they do. यांना संधी दे. You give them a chance. यांना वेळ दे. You give them time. यांना पश्चात बुद्धी दे. Give them a repentance mind. यांचा नाश करू नको. Don't destroy them. यांचा उद्धार कर. You save them. अजून वेळ दे यांना. You give them more time. वेळ समय आम्हाला देवामुळे प्राप्त होती. We receive time because of God. सावधान राहा तुम्ही. Be careful. सैतान आमची फसवणूक करतो. Satan deceives us. आम्ही सर्व पाप करतो. We all sin. तरी आम्ही व्यवस्थित चुकीचा भ्रम Yet आहे. we are fine. This is a false illusion. सैतान आमची दिशाभूल The करतो. Satan deceives us. अचानक आमचा नाश होऊ We शकतो. can be destroyed suddenly. सर्व नष्ट होऊ शकतो. Everything can be destroyed. सैतान कधीच माणसावर प्रेम करत नाही. Satan never loves man. तो शेवटपर्यंत नाश करतो. He destroys till the end. माझ्या जीवनात कार्य करताना मी I पाहिलं. saw this in my life while I was working for God. एक स्त्री होती. There was a ती woman. आजाराने जखडलेली That होती. woman was sick. 20 वर्ष ती आजारी For होती. 20 years she was ती म्हणे sick. बदर मी 20 वर्षाला आजारी He आहे. said, Brother, I have been sick for 20 years. 20 वर्ष उपचार करते. For 20 years I have been taking मी treatment. बरे होते परत आजारी पडते. I get fine and get sick again. 20 वर्ष मला आराम नाही बदर. It's been 20 years. मी पुष्कळशा गोष्टी करते. I do a lot of things. वैद्य केले, औषध केले, I tried many medicines. सर्व केलं. I did everything. मी प्रार्थना भी करते. I also मी pray. उपवास भी I करते. fast. मी बरे का होत नाही. Why don't I get आम्ही cured? त्यासाठी प्रार्थना केली. We prayed for her. देवाला विनंती केली. We requested प्रभू God. 20 वर्ष आजारी आहे. Lord, she has been sick for 20 years. या स्त्रीवर दया कर. Have mercy on this woman. हिच्यावर कृपा कर. Be gracious to ही this फार woman. दुःखी कष्टी आहे. She is distressed and in हिला pain. यातून बाहेर काढ. Take her out of this. कायची परिस्थिती अशी Why आहे. is her situation like त्यावेळेस this? देवाने दाखवलं At that time, God showed की ही बंधनात आहे. that she is in bondages. सैतानीला बांधून ठेवलेलं आहे. Satan has bound her. 20 वर्ष सैतानीच्या मध्ये काम For करत 20 आहे. years, Satan has been working in her. 20 वर्षाच्या घरात तो राहत आहे. He has been living in her house for 20 years. 20 वर्षांनी पैसा खाल्ला He आहे. has eaten the money for 20 years. यांचं शांती खाल्लेली Has आहे. eaten their peace. सर्व घराचे सुख चैन त्यांनी खाऊन टाकलेलं Has आहे. eaten all the pleasures of the house. 20 वर्ष 20 years. बघा, See, 20 वर्ष ती आजारी होती. for 20 years she was sick. देवाकडे आल्यामुळे तिला समजलं. She understood because she came to God. आम्ही देवाकडे येतो. We come to God. देव आम्हाला दाखवतो. God shows us. देव आम्हाला दाखवतो God shows us. का आमची परिस्थिती अशी आहे. Why is this a situation? कशामुळे आम्ही इथं सापडलेलो आहोत? Why are we found in this? का आम्ही यातून बाहेर येत नाही. Why we don't come out of this? देव आम्हाला दाखवतो. God shows us. तो शिकवतो. He teaches us. आम्ही स्वीकारतो. We accept आम्ही त्यातून बाहेर येतो. and we come out of it. त्या स्त्रीला शिक्षण दिलं. We taught that woman, तिला देवाचा मार्ग दाखवला. showed her the way of God.
तिने पश्चाताप केला, देवाची क्षमा मागितली. She repented, she asked God for forgiveness. देवाने 20 वर्षातून तिला बाहेर काढलं. God brought her out from illness of 20 20 years. वर्षांत ती बरी झाली. After 20 years, she was healed. शैतान सोडत नाही. The Satan does not leave. देवाने तिच्या पापाची क्षमा केली. God forgave her sins. पाप निघून गेलं. The sin went पापामुळे away. सत्ता गाजवून सैतान बी निघून गेला. Because of sin, the Satan who was ruling went away. पापामुळे आजार बी गेला. Because of sin, the disease went away. अशांती बी गेली. There was peace. पापामुळे किती परिणाम भोगतो बघा. Because of sin, we suffer so much of consequences. बघा, लक्षात ठेवा. Keep this in mind. पुष्कळचं उदाहरण आहे माझ्याकडं. I have many पण examples. वेळोवेळी तसं मी सांगत जाईन I will share that with you as time comes. की बंधनं किती महाग How पडतात. troublesome are the satanic bondages. यासाठी आम्हाला देवाकडे आलं पाहिजे. For this, we have to come to God. देव आम्हाला शिकवतो, दाखवतो. God teaches us and shows us. तो आमच्यावर प्रेम करतो. He loves us. त्यातून तो आम्हाला बाहेर काढतो. He will take us out of तिसरा it. परिणाम पाहिला, We saw the third consequence. पापामुळे लोक बंधनात आहे. Because of sin, people are in bondages. घराघरात सैतानी बंधन There आहे. are satanic bondages from house to house. घराघरात सैतानचं वर्चस्व The आहे. house is dominated by Satan. व घराघराची तो उन्नती होऊ देत नाही. It does not allow to prosper the बांधून house. टाकतो लोक. He binds people. ज्यावेळेस देव येतो When God comes, त्यावेळेस तो मुक्तता that's येते. when freedom comes. अजून काही चुका होतात आमच्याकडून. We make more mistakes. अनुवाद 18:9 मध्ये मी पाहतो, In Deuteronomy 18:5 we see पुष्कळसे लोक many people. आमची सुधारणा हवी, We need to improve. आमच्या कुटुंबाची सुधारणा हवी, Our family should improve. आमच्या घरात शांती May हवी, peace come to our house. आमचं सर्व व्यवस्थित All व्हावं. our things should work fine. अशा लोकांची ते मदत They seek घेतात. help from such people. अशा लोकांकडे They जातात. go to such people. अशा लोकांकडे ते पैसे खर्च करतात. They spend money on such people. अशा लोकांचा सल्ला They घेतात. take advice from such people. अशा लोकांचं मार्गदर्शन घेतात. They take guidance from such अशा people. लोकांकडून साधन सामुग्री They घेतात. take things from these people. साधन सामुग्री देतात त्यांना. They give things to those people. पुष्कळसे लोक Many people अशा लोकांचं सहाय्य घेतात seek help from these people की जे सैतानी बंधनात असतात. who are in satanic ते bondages. सैतानच्या सहाय्याने काम करतात. Those who work with help of Satan. ते व्यवसाय म्हणून काम They करतात. do it as a business. ते लोकांचे दिशाभूल करतात. They mislead people. लोकांचं टाइमपास They करतात. waste the time of people. आम्ही अशा लोकांकडे We जातो. go to such people. पैसा खर्च करतो, We spend money, पण काय होत नाही. but nothing happens. आम्ही अशा वेळीस At this time, आम्ही स्वतःला अजून बांधून घेतो. we bind ourselves even more. अजून आमच्याकडून पाप होतो. We still sin. अनुवाद In 18:9 Deuteronomy 18:9, तुम्ही घरात वाचा. you read at home. पुष्कळसे लोक अशा लोकांचं सहाय्य करतात, घेतात. Many people seek help from these people. अजून ते नाशात जातात. They are destroyed more. माझ्याकडे उदाहरण आहे. I have an example. एक स्त्री होती, There was a woman. तिला पुष्कळचा त्रास झाला. She suffered a lot. पुष्कळच्या त्रासात ती She गेली. went into suffering. तिचं सर्व कामकाज बंद झालं. All her work stopped. ती रस्त्याने आरडाओरड करत She चालायची. used to walk shouting on the road. ती धावपळ करायची, She ran here and there. पळत राहायची. She used to run. ती कुटुंबाला तिने बेचैन करून टाकलं होतं. She made her family restless. 3 महिन्याला ती तशीच राहायची. She was behaving the same for 3 months. कुटुंब परेशान Her होतं. family was tensed. अशा स्त्रीला देवाच्याकडे घेऊन They आले. brought such a woman to God. अशा स्त्रीसाठी आम्ही प्रार्थना केली. We prayed for such a woman. वेळोवेळी प्रार्थना केली. We prayed from time to आणि वेळोवेळी time. प्रार्थना करण्यानंतर After praying, त्यानंतर देवाने काही गोष्टी दाखवल्या. God showed me few things. त्यावेळेस आमचे डोळे उघडले. At that time, our eyes were opened. आम्ही त्यांचे डोळे उघडले. We opened their eyes. आम्ही ज्यामध्ये सैतानिक कार्य There was होतं. Satan working in her. आम्ही म्हणले तू इथं का आला. We asked it, why did you come here? त्यांनी काय उत्तर दिलं. He answered, मी नाही आलो, I did not come. ह्यांनी मला घेऊन आले. They brought me. मी नाही आलो, I did not come. ह्यांनी मला घेऊन बोलवलं. They have called me. मग मी त्यांच्या घरात राहतो. So I live in their house. कसं बोलवलं. How did they call? आम्ही अशा लोकांचं सहाय्य घेतो. We seek help from these people. अशा लोकांची मदत घेतो. Take help from these अशा people. लोकांकडे पैसा खर्च We करतो spend on these people की जे स्वतः सैतानी बंधनात असतात. who are themselves in satanic ते bondages. सैतानाच्या सहाय्याने मार्गदर्शन करतात. They guide with the help of Satan. फेल Fail.
अजून आमच्याकडे नाश होतो. We are more destroyed. त्या स्त्रीची आम्ही चर्चा We केली. discussed about that women. त्यांनी सांगितले की अशा गोष्टी आम्ही केलेल्या आहे. They said we have done many things. त्यावेळेस आम्ही त्यांना शिक्षण दिलं. At that time we taught them, सर्व गोष्टीचा पश्चाताप करा. repent for everything you did. सर्व गोष्टी देवाला क्षमा मागा. Ask forgiveness to God for everything. देव त्यातून तुम्हाला बाहेर काढेल. God will take you out of it. त्यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. They believed in the word of God. त्यांनी अनुकरण केलं. They imitated देवाने त्यांना त्यातून बाहेर काढलं. and God took them out of it. मग अशा काही चुकीच्या आम्ही गोष्टी करतो. This is how we do wrong things. जावं तर देवाकडेच If जावं. you go, go to God. देवाला सांगावं. If you tell देवच God. बाहेर काढतो. God will take you out of आम्ही it. भटकत राहतो. Otherwise we keep wandering. म्हणून अनुवाद 18:9 नीट वाचा. So read carefully Deuteronomy 18:9. अजून एक परिणाम बात. One more consequence we see. पापाचा परिणाम. Consequence of sin. शेवटचा परिणाम The last consequence. मरण. That is death. देव आदामला म्हणाला God said to Adam उत्पत्ती 2:17 मध्ये, in Genesis 2:17, ज्या दिवशी झाडाचं फळ खाईल on the day you eat that fruit from the tree, तू मरणार. you will certainly die. निश्चित. Definitely. आदाम हवाने झाडाचं फळ खाल्लं. Adam and Eve ate the fruit from the tree. काही वर्षानंतर त्यांना मृत्यू आला. A few years later they died. शारीरिक मृत्यू आला. Physically they died कारण देव बोलला होता की मरणार. because God said you will die. हे पहिले मरण. This is the first death आज पण ते चालू आहे. and it continues to this day. आदामापासून मरण आलं. The death came from Adam. सर्व लोकांनी पाप केलं. Everyone sinned. सर्व लोक त्याचा परिणाम भोगत आहे. Everyone suffer its consequences. सर्वांना मृत्यू आलेला आहे. Everyone dies. आज आमच्याकडे मृत्यू आहे. Today we have death. 60-70 वर्ष 80-90 वर्ष आम्ही मरण पावतो. At the age of 60, 70, 80 or 90 we die. कधी ना कधी आम्हाला मृत्यू येतोच. At some point of time we die. जो येतो तो जातोच. He who comes definitely goes. देवाच्या वेळेनुसार He जातो. goes according to God's time, पण नक्कीच जातो. but definitely he goes अरे हे देवाने सांगितलं because God has told तू us मरणार. you will die. शारीरिक मृत्यू Physical death, आम्ही दफन करतो, दहन करतो. we bury, we burn. शरीर हे मातीच The आहे. body is made of soil. मातीला माती मिळते. Soil gets soil. धुळीला धूळ मिळते. Dust gets dust. राखेला राख होते. Becomes ashes. मृत्यूमुळे आमचं शरीर मातीला मिळते. Because of that, our body gets into the soil. आत्मा निघून जातो. The spirit goes away. मरण. Death. येशू ख्रिस्त काय म्हणाला? What did Lord Jesus say? योहान शुभवर्तमान In the Gospel of John, 11:25 मध्ये, in 11:25, पुनरुत्थान जीवन मीच आहे. I am the resurrection and the life. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. I am the resurrection and the life. जो माझा विश्वास ठेवतो The one who believes in me, तो मेला असेल तरी जगेल. even if you are dead, you will live. व जो जिवंतपणे माझ्यावर विश्वास ठेवतो Everyone who lives and believes in me, तो कधी मरणार नाही. he will never die. देवाचं वचन This आहे. is God's word. हा देवाचा शब्द आहे. This is God's word. देवाचे शब्द पूर्ण कार्य करतात. God's word works perfectly. आम्ही देवाच्या शब्दाची किंमत करतो. We respect God's word. त्यांनी सांगितलं He told, तू कधी मरणार नाही. you will never die. योहान शुभवर्तमान 5:24 मध्ये तो म्हणतो In the Gospel of John 5:24, जो he माझा says, विश्वास ठेवतो, anyone who माझ्या believes वचनावर in me, विश्वास ठेवतो, believes in my word, तो कधी मरणार he नाही. will never die. तो मरणातून पार जीवनात जाईल. He will go from death to life. असं देव बोलतो. This is what God says. म्हणजे काय? What does this mean? मृत्यू आम्हाला येणारच. Death will come to us. पण बायबल काय सांगतो? But what Bible says? येशू ख्रिस्त म्हणाला Lord Jesus said, युगाच्या समाप्तीवर मी तुझ्यावर असेल. I will be with you until the end of the world. मी तुला सोडणार नाही. I will not मी तुला leave you. टाकणार नाही. I will not put you मी down. शेवटपर्यंत तुझ्यावर असेल. Till the end I will be with देवाचं you. प्रेम कधी अंतर देतच नाही. God's love never fails. मृत्यू येतो Death comes. तेव्हा आम्ही एकमेकांपासून विभक्त At होतो. that time we are separated from आम्ही each other. जगापासून विभक्त होतो. We are separated from the आम्ही world. कुटुंबापासून विभक्त We are होतो. separated from the सर्व family. गोष्टी विभक्त होतो. We are separated from all पण देव things. काय म्हणतो? But God says, मृत्यू आला तरी मी तुला सोडणार नाही. even if death comes, I will not leave you. शेवटपर्यंत मी तुझ्यावर I राहील. will be with you until the end. मृत्यू तुझ्यामध्ये बिघाड करू शकत नाही. Death cannot spoil you. मृत्यू तुला मारू शकत नाही. No death can kill you. हे आम्हाला समजलं पाहिजे.
We must understand बायबल this. सांगतो Bible रोम says करा 7:23 मध्ये in Romans 6:23, 7:23 मध्ये in 6:23, पापाचं वेतन मरण आहे, for the wages of sin is death, देवाचं कृपा but the gift of God प्रवेश किस्सामध्ये in Jesus Christ our Lord, सार्वकालिक जीवन आहे. it is eternal life, पण पापाचं वेतन मरण आहे. but the wages of sin is death. जो पाप करून तो मरेलच. He who sins will die. शारीरिक मृत्यू येणारच, Physically he will die. आत्मिक मृत्यू बी There होणार. will also be spiritual death. हे दुसरं मरण. This is the second death. पहिलं मरण येणार The निश्चित. first death will come. दुसरं मरण आम्हाला थांबवता येईल. We can stop the second death. दुसरं मरण म्हणजेच नाश आहे. The second death is destruction. आमचं दुसरं मरण होणे A second death should not happen. म्हणून येशू ख्रिस्त आलाय. For this Lord तो Jesus has मरणातून come. बाहेर जीवनात आम्हाला घेऊन He जातो. takes us from death to life. आम्ही पाप करत राहू, We continue to sin. देवाविश्वास ठेवणार नाही, We don't believe in God. देवाचा मार्ग स्वीकारत नाही, We don't accept the way of आम्ही God. इच्छेप्रमाणे चालत राहतो. We walk in our will. शेवटी आम्हाला मृत्यू येतो, Finally we die. आम्हाला दफन केलं जातं. We are buried. बायबल काय सांगतं? What does Bible इब्री say? 9:27 मध्ये काय In सांगतं? Hebrews 9:27, एकदा मरणे, for people to die once, एकदा मरणे, for people to die once, त्यानंतर न्याय ठेवलेला आहे. and after this is judgment. परमेश्वर म्हणते एकदा मरण आल्यानंतर Once death comes, says the Lord, त्यानंतर मी त्या लोकांचा न्याय करेन. then I will do justice for those people. शारीरिक मृत्यू आल्यानंतर After physical death, नंतर मी त्याचा न्याय करेल. then I will do justice for them. आम्ही आमच्या कर्माने We चालतो, walk by our will, आम्ही इच्छेने चालतो by our wish, आणि आम्ही शेवटी मरण and पावतो. then we finally die. येशू ख्रिस्त म्हणलं ज्यावेळेस मी येईन, Lord Jesus said, the time I come, मेलेले लोक मी I उठवल. will rise the dead. जे विश्वासणारे लोक Those आहे who believe in God, त्यांना मी घेऊन जाईन. I will take them. जे विश्वास न ठेवणारे लोक आहे There are people who do not believe. अशा लोकांचा मी न्याय I करेन. will do justice for those people. थेसिकलासचे पहिले पत्र Thessalonians 1, 4:13 4:13, 16 16. यामध्ये देव म्हणतो, In this God आद्य says, देवदूतांची वाणी, with the archangel's voice, देवाची तुतारी, with the trumpet of God, देवाचा ध्वनी, with a shout from heaven. त्यावेळेस देव येईल. At that time God will come. त्यावेळेस तो मेले लोक उठवेल. At that time He will raise the dead. त्यांना प्रथम तो घेऊन जाईल. He will take them जे first. जिवंत आहे, Those who are alive, जे विश्वासणारे, those who believe in त्यांना God, बी घेईल. He will also take them. जे अविश्वासाचे लोक But आहे those who do not believe in God, यांचा तो न्याय करेल. He will do justice for them. यामध्ये तो भेद करेल. He will distinguish between those. काही लोक स्वर्गात घेऊन जाईल, Some will be taken to heaven. काही लोक तो नरकात Some टाकेल. people will be thrown into hell. हे दुसरं मरण, This is the second death. तो त्यांना यातनास्थळी घेऊन He जाईल. will lead them to the place of torment. त्यात तुम्ही मी बदल करू शकत नाही. You and I cannot change that. जोपर्यंत आम्ही जिवंत आहे, As long as we are alive, जोपर्यंत आम्हाला मृत्यू येत नाही, until we die, तोपर्यंत आम्ही देवाकडे गेलंच पाहिजे. until then we must go to God. देवाचा धावा केलाच पाहिजे. We must call on God. आम्ही पापाचा पश्चाताप केला पाहिजे. We must repent for our आम्हाला sins. देवाकडे क्षमा मागितली पाहिजे. We must ask God for forgiveness. आम्हाला देवाचं तारण साधून घेतलं पाहिजे. We must get salvation from God. आम्हाला देव सार्वकालिक जीवन देतो, God gives us eternal life. त्यामुळे आम्हाला मरण येतच नाही. So we do not die. देव आता आमच्याबरोबर राहतो. God lives with us now. मेल्यानंतर तो आमच्याबरोबरच राहतो. He lives with us even after we die. मृत्यू आम्हाला देवापासून अलग करू शकत नाही. Death cannot separate us from God. मी याचा अनुभव घेतलेला I आहे. have experienced this. आमचे वडील जेम्स ठाकूर My father, James Thakur, ज्या वेळ आली, समय आला, as the time came, ते देवाचे सेवक होते. he was the servant of ते God. मंडळीचे संस्थापक होते. He was the founder of the fellowship. त्यांच्याद्वारे देवाने मंडळी तयार केली, God established the fellowship through him. कार्याची सुरुवात God केली. started his work through him. त्याच्यानंतर मी सुरू केलं. After him, I continued. वेळ आली, समय आला, त्यांना मृत्यू आला. Time came and he passed away. आम्ही फार दुःखी आलो, We were very sad. आम्ही फार कष्टी झालो. We were distressed. आमची मंडळी फार दुःखी झाली, Our fellowship was sad कारण ते मंडळीचे अध्यक्ष होते त्यावेळेस. because he was the chairperson of our आम्ही fellowship. फार घाबरून गेलो होतो. We were very पण scared, देवाची इच्छेने त्यांना मृत्यू आला. but by God's will, he died. आम्ही खूप शोक केला, We mourned a lot. आम्ही खूप रडलो. We cried a आम्ही lot. कब्रस्थानामध्ये त्यांची सर्व क्रिया We केली, did all the activities in the cemetery. त्यांच्यासाठी शोक केला, We cried a lot. पुष्कळचा शोक केला. We mourned a lot.
त्यावेळेस येशू ख्रिस्त आमच्याजवळ आला. At that time, Lord Jesus came to us. तो आम्हाला बोलला, He told us, तुझे वडील जेम्स your father James, ते इथं आहे? is he here? ते इथं नाहीये. He is not here. तिने मग आम्हाला हाक मारली He called us पवित्र आत्म्याद्वारे, through Holy Spirit, आमची बहीण कल्पना रॉजर्सद्वारे. through our sister Kalpana Rogers. तिने मला मार्गदर्शन केलं. He guided us. यहोशुआ, Joshua, तुझे वडील जेम्स your father James, इथं नाहीये. he is not here. ते माझ्याकडे आहे. He is with ते me. सुखी समाधानी आहे. He is happy and satisfied. ते सुरक्षित आहे. He is safe. ते आराम करतात. He is resting. ते तर तुझी आठवण बी करत He नाही. doesn't even remember you. एवढे सुखी येते. He is so happy. इथून पुढे दुःख नाही, No more grief from here on. कष्ट नाही, No more distress. त्रास नाही, No more trouble. आजार नाही, No more illness. काहीच नाही. Nothing. सुरक्षित आहे माझ्याकडे. He is safe with me. जेम्स ठाकूर देव होता. God was with James Thakur. मृत्यूनंतर बी देव त्यांच्यावर आहे. Even after death, God was with him. देवाचं प्रेम कधी अंतर देत नाही. God's love never fails. मृत्यू देवापासून आम्हाला अलग करू शकत नाही. No death can separate us from God. पापामुळे देवापासून आम्ही अलग होतो. Sin separates us from God. पापापासून आम्ही सर्व सुखसोयीपासून अलग होतो. Because of sin, we are separated from all comfort. पापामुळे आम्हाला मरण येतं. We die because of sin. शारीरिक मृत्यू आला निश्चित आहे. Physical death is certain. आत्मिक मृत्यू झाला नाही पाहिजे. There should be no spiritual death. यासाठी देव आमच्याकडे आलेला आहे. For this, God has come to us आम्ही नाशीतून so बचाव. that He can save us from destruction. या मरणाने आम्ही मरू नये. We should not die with this death. ही संधी आहे. This is the opportunity. ही वेळ आहे. This is the ही time. समय आहे. This is the वेळ moment. दौडू नका. Don't lose your time. पाप करत बसू नका. Don't sin. कधी बी मृत्यू येईन तुम्हाला. Anytime you may आज मी die. मृत्यू येईन. Even today, death कधी will पण come. मृत्यू येईन. Death will come anytime. मृत्यूनंतर तुमच्यासाठी आम्ही काहीच करू शकत There नाही. is nothing we can do for you after death. कोणीच कोणासाठी काय करू शकत No नाही. one can do anything for anyone. पुष्कळसे लोक मृत्यूनंतर प्रार्थना करतात. Many people pray after death. त्या माणसासाठी प्रार्थना They pray करतात. for the dead man. त्या माणसासाठी पुष्कळशा गोष्टी They do many करतात. things for that man. सर्व चूक आहे. Everything is wrong. ते सर्व चूक आहे. All this is हे wrong. सर्व व्यर्थ आहे. All this is येशू in ख्रिस्त vain. म्हणाला आहे. Lord Jesus has said इब्री 9:27 मध्ये तो म्हणला आहे, in Hebrews 9:27, एकदा मरणे for people to die once, मग मी न्याय करेन. and after is the judgment. मी काय बदलाव करू शकत नाही. You and me can't change anything. त्या माणसासाठी प्रार्थना करू शकत नाही. We cannot pray for that man. त्या माणसाचं तारण करू शकत We नाही. cannot save that man. त्या माणसाला आम्ही त्याच्यामध्ये काहीच बदल करू शकत नाही. We cannot change anything in that man. पुष्कळ लोक ते करतात. Many people do this. हे चुकीचं काम बंद करा. Stop doing this wrong thing. जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे Until the man is alive, तोपर्यंत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. until then try to save त्याला him. स्वार्थ सांगा. Preach him the message of God. त्याला साक्ष सांगा. Tell him त्याला देवाकडे testimony. घेण्याचा प्रयत्न करा. Try to bring him to God. मृत्यूच्या अगोदर तारण झालं पाहिजे. We should receive salvation before death. देवाचं जीवन प्राप्त झालं पाहिजे. We should get God's life. हेच जीवनाचं सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आज Today, this is the biggest thing in the life. आम्ही योहान 3:16 वाचतो. We read John 3:16. आम्हाला पाठ आहे. We have learned it. मनुष्याने सर्व जग मिळवलं Man has gained the whole world, पण आपल्या आत्म्याचा नाश केला but has destroyed his soul. तर काय लाभ आहे. What is the benefit सर्व in this? मिळवलं Got everything, पण तारण झालं नाही. but did not receive एवढी मोठी salvation. देवाची योजना आहे. Such big God's plan is. तारणाची योजना आहे. Plan for salvation, इब्री 2:3 प्रमाणे like Hebrews 2:3. त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. We neglect salvation, नाश होणार आमचा. we will be destroyed. हे दुसरं मरण आहे. This is the second death. दुसरं मरण होणे You should not get the second death. यासाठी येशू ख्रिस्त आलेला आहे. Lord Jesus have come for this. पापामुळे आमचं मरण होतं. Because of sin we die. मी पापच करत राहू. We continue to sin. आम्ही देवावर विश्वास ठेवणार नाही. We don't believe in God. देवाकडे जाणार नाही. We don't go to God. तर आमचा नाश होतो. Then we will be destroyed. आम्ही नरकात जातो. We will go into hell. जे विश्वास ठेवतात Those who believe, त्यांनी तारण प्राप्त केले those who have received salvation, ते मरणानंतर देवाकडे जातात. they go to God after death. ते सुरक्षित राहतात. They stay safe. आम्ही बायबलमध्ये पाहतो We see in the Bible, 2 चोर येशू ख्रिस्ताबरोबर होते. there were two thieves with Jesus वधस्तंभी होते. on the cross. 2 चोर होते. Two thieves. एक उजवीकडे एक डावीकडे होते. One was at the left and one was at the right. एकाने देवाचा स्वीकार केला, One accepted God, एकाने देवाचा नाकार दिला.
The other neglected God. एकाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, One tried to save himself, दुसऱ्याने पश्चाताप केला, and the other one repented. त्यांनी ईश्वर विश्वास ठेवला, He believed in Lord Jesus. त्यांनी पश्चाताप केला, He repented. त्यांनी देवाला सांगितलं, He told Lord Jesus, ज्यावेळेस तू येईन त्यावेळेस माझी आठवण ठेव. remember me when you come. त्यावेळेस येशू ख्रिस्त काय म्हणाला, At that time, Lord Jesus said, आज माझबरोबर तू सुखलोकात असशील. you shall be with me in paradise. कारण त्याला मी मृत्यू शिक्षा झाली होती. Because he was also punished to death. मृत्यूनंतर तू मजकडे असेल, He will be with me after death. तू मरणार नाही, You will not die. देवाकडे असेल, You will be with God. जिवंत राहील. You will be alive. हे देवाचं वचन आहे, This is God's promise हे तुमच्या माझ्यासाठी आहे. for you and me. मृत्यू आम्हाला मारू शकत नाही. No death can kill us. जर आम्ही देवावर विश्वास ठेवतो, If we believe in God, देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, if we believe in God's word, त्याप्रमाणे करतो, do as it is, देव आमचा उद्धार करतो. God saves us. देवाचं प्रेम आम्हाला अंतर देत नाही. God's love never fails. आता बी देव आमच्यावर आहे, Even now, God is with us. महिन्यानंतर बी तो आमच्यावर राहतो. He lives with us even after death. देवाचं प्रेम, God's love अलौकिक प्रेम, is supernatural. त्याला कोणीच थांबू शकत नाही, No one can त्याला stop it. कोणीच मारू शकत नाही, No one can kill त्याला it. मृत्यू बी थांबू शकत नाही, No death can stop it. मृत्यू बी रोखू शकत नाही. No death can stop हे it. देवाचं प्रेम आहे. This is God's love. तुम्ही अनुभव घ्या Experience आणि पापापासून लांब राहा. and stay away from हे sin. पापाचे परिणाम मी We बघतो. suffer these consequences of sin. या वचनातून बोध घ्या, Learn from this God's word. स्वतःची काळजी घ्या, Take care of yourself. सावधान राहा. Be careful. ते या वचनातून आम्ही काही गोष्टीचा बोध गेलेला आहे. From this word, we have learned few things. याचं मनन करा, Follow this तारण साधून घ्या. and get salvation. एवढी मोठी देवाची योजना आहे, Such big God's plan is तुमच्या माझ्यासाठी आहे. for you and me. जगात पुष्कळशी योजना आहे, There are many plans in the world, पुष्कळचे संकल्प आहे, many resolutions, पुष्कळची स्कीम आहे, many schemes. पुष्कळशा गोष्टी आहे. There are many things. हे फसवणूक आहे, This deceives हे us. बुरवणूक आहे, It misleads हे us. सर्व तात्पुरते आहे. This is temporary. हे आमचा जीव वाचू शकत This नाही, cannot save our life. हे मरणातून सुटका करू शकत नाही. It cannot save us from death. देवाची योजनेकडे लक्ष द्या. Pay attention to God's देव plan. काय म्हणते याकडे लक्ष द्या. Pay attention to what God says. पापाचे परिणाम भोगू नका, Don't suffer the consequences of sin. यातून देव तुम्हाला बाहेर काढेल. God will take you out of this. चांगले दिवस, Good day, चांगला वेळ, good time, चांगला समय, good moment, चांगलं शिक्षण, good चांगली नोकरी, education, good work, चांगलं कुटुंब good family. देव तयार करल. God will create. चांगले दिवस देव दाखव. God will show good days. चांगले आशीर्वाद देव तुम्हाला देईल. God will give you good देव blessings. 10 प्रमाणे Like John मी 10:10. आलो आहे, I have come. विपुल अशा गोष्टी घेऊन आलेलो I आहे, have come to give you in तुम्हाला मला abundance. देण्यासाठी आलेलो He has आहे. come to give you and me. मी 30 वर्ष अनुभव घेतो. I have been experiencing for पुष्कळ 30 चांगल्या years. गोष्टी त्यांनी मला दिलेल्या He आहे. has given me many more good things. त्यामध्ये मी आनंदित आहे, I am happy in it. माझं कुटुंब आनंदित आहे, My family is माझी happy. मंडळी आनंदित आहे. My fellowship is ही सर्व happy. गोष्टी त्यांनी दिलेल्या He has आहे, given me all these जे things. उत्तम ते दिलेले He आहे. has given me good. त्यामुळे आम्ही कशाला घाबरत नाही, So we are not afraid of कशाला anything. भीत नाही, We are not scared. कशाची काळजी करत नाही. We don't worry about anything. मरणाला तर आम्ही घाबरतच नाही. We are not afraid of तर death. देव मला आता बी मी आहे, Because God said, I am there now पुढे बी मी आहे. and I will be there. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. हे महत्वाचा भाग. This is an important thing. आता महत्वाचा भाग मी सुरुवातीला तुम्हाला बोललो Initially, I told you about an important thing. की 7 महिने आम्ही सोशल मीडिया देवाचं आज्ञेचं पालन करत We आहोत. have been obeying God's command for 7 months now. दरवेळी आम्ही तुम्हाला संदेश देत आहोत. Every Wednesday, we preach the message of God. देव आपलं वचन पूर्ण करत आहे. God is fulfilling His promise. इरमिया 1:12 प्रमाणे Like Jeremiah 1:12, देव जे बोलतो ते करतो. God does what He says. देवाचं वचन आम्ही सहज घेत नाही. We do not take God's word देवाच्या lightly. वचनात सामर्थ्य There आहे, is power in God's word. नवनिर्मिती आहे, There is an innovation. बदलाव आहे, There is a change. परिवर्तन There आहे. is improvement. देव बोलतो ते करतो. God does what He says. 7 महिन्यात आम्ही अनुभव घेतो. For 7 months, we मी experienced. प्रार्थना करत गेलो. I prayed from time to time. देव म्हणला मी येत आहे, God said, I am coming. मी येत आहे. I am coming. देव येत कसा आहे, But how is He coming? कसा देव येत आहे, How is He coming? अनुभव घ्या. Experience. हळूहळू सर्व करोना व्याधी समाप्त होत चाललेली आहे. Gradually, the coronavirus is coming to an end. हळूहळू आजार हा बाहेर चाललेला आहे. Gradually, the disease is going out. औषध नसताना बी चाललेलं आहे. Without medicine, people are healing. देव औषधाचं मतच नाहीये. God is not in need of medicine. देव येत आहे. God is coming.
देव येते म्हणजे काय? What means God is coming? देव येते म्हणजे काय? साधी गोष्ट नाही आहे. It is not a simple thing that God is coming. तो पवित्र पवित्र देव आहे. He is the holy, holy God. सर्व सत्ताधारी He is आहे. omnipotent. सर्व अधिकार त्याकडे He has आहे. all the rights. तो निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. He is the maker and creator. तो वैभवशाली देव आहे. He is the God of तो glory. विजयशाली देव He is the आहे. God of victory. सर्व तो बदलाव करणारा देव आहे. He is the God who सर्व changes त्याची everything. सत्ता, सर्व त्याचा अधिकार He आहे. has all power and authority. तो येत आहे He is coming. म्हणजे तो सर्व सुरळीतच करून टाकला. That means He will fix it all तो now. ठीकठाकच करत आहे सर्व He is गोष्टी. making everything fine now. तो येईल तर सर्व ठीक सर्व व्यवस्थित If He असेल. comes, everything will be fine. औषध न देता मी तो सर्व ठीक करू He can शकतो. fix everything without giving medicine. अनुभव घ्या, Experience. विचार करा. Think. जगाला सर्व गोष्टी करता आल्या नाही. The world could not do everything. कोणालाच काय करता आलं No one नाही. could do anything. कोणाला औषध सापडलं नाही. No one found the तरी medicine. लोक वाचत गेलेले आहे. Yet people are healed. लोकांचा बचाव झालेला People आहे. have been healed. जे गेले गेले Those who are gone, they are ते gone. देवाची इच्छा होती. That was God's wish. पुष्कळ लोक एक संख्येने वाचले. Many people survived in large numbers. डॉक्टरच्या उपचारामध्ये In doctor's treatment, देवाने प्रेम केलं, लोकांना वाचवलं. God loved and saved people. औषध सापडलंच No नाही, one found the medicine. तरी देवाने लोकांना बरे केले. Yet God healed people. आज जगात देव विसावा आणत God आहे. is bringing rest to the world today. सर्व ठिकाणी देवाचा हात आहे. God's hand is everywhere. देव येत आहे God is coming सर्व जगामध्ये, in the world, भारत in देशामध्ये. the country of India. तो सर्व सुरळीत करेन. He will make everything तो येतो smoothly. त्यावर सर्व सुरळीत करून टाकतो. He makes everything smooth when He comes. तो सामर्थ्यशाली देव He is the आहे. mighty God. तो येते म्हणजे बघा सर्व सुरळीत होत He is चालले. coming, so everything is working smoothly. त्याने मला सांगितलं, He told me, मी येत आहे. I am coming. यहोशू मी येत आहे. Joshua, I am मी coming. येतच आहे बघ. I am coming. मी अनुभव घेत आहे. I experience. सर्व गोष्टी सुरळीत होत चालले. Everything is working देव smoothly. नुसता बोलला, God only said, सर्व सुरळीत होत चाललेले. everything is working smoothly. कोरोना बाहेर नष्ट होत चाललेली. The coronavirus has been destroyed. पाऊस देवाने थांबवला. God stopped the rain. युद्धामध्ये तो व्यवस्था आणत आहे. He is bringing an order in the war. सर्व गोष्टी सुरळीत का सर्व कार्य सुरू करत आहे. He is making everything work smoothly. प्रार्थना स्थळ बी तो सुरू He करेल. will start all worship places. बघा तू नुसते येते म्हणलं की सर्व सुरळीत होते. You see, He said He's coming. Everything started working smoothly. देव येतो, God comes. प्रकाश येतो तर अंधकार नष्ट होतो. Light comes and darkness disappears. ज्यावेळेस प्रकाश पडतो त्यावेळेस अंधकार नष्ट होतो. Darkness disappears when light falls. ज्यावेळेस देव येतो When God comes, त्यावेळेस सर्व बिघडलं ते सुरळीत करून at टाकतो. that time He fixes everything that has gone wrong. हे देवाचं येणे. This is God coming. तो येईल त्यावेळेस सर्व सुरळीत असेल. All will be well when He comes. सर्व देशात व्यवस्था असेल. There will be an order in every country. एक विसावा असेल. There will be rest. देव आपलं गौरव कोणाला देत नाही. God does not give His glory to anyone. त्यांनी या दिवसात कोणाला आपलं गौरव दिलं नाही. He did not give His glory to anyone in these days. कोणाला दिलं नाही. He did not give it to आम्ही anyone. त्या देवाचं गौरव करतो. So we glorify our God. आम्ही जी प्रार्थना केली Whatever we prayed, ती देवाने ऐकलेली आहे. God has heard it. ऐकतच आहे. He is listening. अनेक लोकांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. We pray for many people. अनेक लोकांच्या समस्येसाठी प्रार्थना करत We आहोत. pray for problems of many people. अनेक लोक संपर्क करत Many आहे. people are contacting. घराघरात देव काम करत आहे. God is working from house to म्हणून मी house. देवाचा गौरव करत आहे. So we glorify our God. देवाचा महिमा करत आहे. We praise our God. तो लवकर येईल. He will come soon. अजून लोक सर्व व्यवस्थित होईल. All will be fine soon. सर्व देशात सुरळीत शांती राहील. There will be peace everywhere. सर्व गोष्टी देशाची व्यवस्था, अर्थव्यवस्था सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. Country's economy and everything will be in order. सर्व गोष्टीचा देव मार्ग खुला करेल. God will open the way for everything. कारण हे देवाने बंद केलं Because God closed this. त्यामुळे ते कोणाला खोलता येत नाही. So no one can open it. देवच ते खोलल. Only God will open it. प्रार्थना स्थळ देव God उघडेल. will open all worship places. आमचा विश्वास आहे. This is our belief. तसं तो बोलला आहे. That's what He said. त्या देवाचा मी धन्यवाद करतो. So we thank our God. त्या देवाचा मी गौरव करतो. We glorify our God. पुष्कळसे लोक, Many people अनेकांचे प्रश्न, समस्या आहे, have problems and questions. वेळोवेळी प्रार्थना करत We आहोत. pray for them from time to आम्ही त्यांची time. नोंद करतो We आहोत. make a note of it. त्यांच्या नावाची नोंद करतो We आहोत. write down their names. त्यांच्या वेळोवेळी प्रार्थना करत आहोत. We pray for them from time to अनेक time. लोक आता ऑफिस मी चालू केलेलं आहे. I have started my office.
ऑफिसचं टाइम टेबल मी दिलेलं आहे. I have given you the timetable for office. पुष्कळसे लोक येऊन भेटत आहे. Many people come and meet. त्यांची समस्या प्रश्न घेऊन येत They आहे. come with their problems and questions. सोमवार गुरुवार Monday and Thursday, 11 ते 2 मी ऑफिसमध्ये असतो. 11 to 2 I be in the office. शुक्रवार शनिवार Friday and Saturday, 6 ते 9 असतो. I be in the office from 6 to पुष्कळसे लोक 9. भेटतात. Many people come and नवीन meet. लोक येऊन भेटतात. New people come and meet. अनेकांचे प्रश्न समस्या आहे. There are problems and questions of आम्ही many. देवाच्या वतीने त्यांना मार्गदर्शन We करतो. guide them on behalf of God. सांत्वन उन्नती उत्तेजन देव देतो. God gives comfort, upliftment, and He encourages. तर आम्ही प्रत्येकाला आमंत्रण करतो. So we welcome you all, ज्या गोष्टी लोकांना आवश्यकता आहे people who are in need. त्यांनी संपर्क ठेवा. Please contact फोनद्वारे ठेवा. us through phones. जर वाटेल भेटायचं त्यावेळेस भेटायची गरज असेल त्यावेळेस भेटा. Only meet if you need to. आम्ही देवाच्या वतीने तुम्हाला मार्गदर्शन करू. We will guide you on behalf of God. देव तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. God will take you out of it देवाचं गौरव आहे. and He will be glorified. देव किती चांगला आहे How good God is. याचा अनुभव घ्या. Experience. देवाचं गौरव द्या. Let God's संजय glory जेम्स be. ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry. एकच पेज आहे. We have only one page. दुसरं कोणतेच नाही. There is no any other page. इथं संपर्क करा. Contact us on this. जे काय सांगा Tell us what it आम्ही is तुम्हाला उत्तर देऊ. and we will answer you. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. चला आपण प्रार्थना करू. Let us pray. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करणारे बापा, Holy God, you deserve respect and praise, our loving Lord. धन्यवाद मान सन्मान गौरव देत पुन्हा क्रमित तुझ्या चरणी We येतो. thank you. We come to you with respect and praise. तू महान आहे. You are great. तू अद्भुतशाली देव आहे. You are a wonderful तू God. अलौकिक देव You are a आहे. supernatural God. तू वैभवशाली देव आहे. You are glorious God. तू निर्माण करता उत्पन्न करता देव आहे परमेश्वर. You are the maker and the तू creator, Lord. विजयशाली देव आहे You परमेश्वर. are the victorious God. तू कधी न हारणारा देव आहे You परमेश्वर. are the God who never loses. तू यश देणारा देव आहे You are the परमेश्वर. God who gives victory. मग आम्ही त्या देवाचा धन्यवाद करत आहोत परमेश्वर. So we thank our God. तुझ्या नावाचा महिमा करत We आहोत. praise your name, God. तुझं नावाचा गौरव करतो परमेश्वर. We glorify जे your काय तू name, बोलतो, Lord. Whatever you ते say, तू करतोस that परमेश्वर. you do, Lord. तू करत आहे You are परमेश्वर. doing it, Lord. म्हणून मी तुझं गौरव करतो So I परमेश्वर. glorify you, त्या God. स्वर्गीय देव जो बाप देव जो पुत्र देव जो पवित्र आत्मा ते मी जयघोष करतो. I glorify God the Father, the Son, and the Holy Spirit, तुझ्या नावाचा महिमा करतो. and praise your तू name, म्हणला मी Lord. येत आहे. You said, I am coming. तू म्हणला मी येत You आहे. said, I am coming. खरोखर सर्व जगाची परिस्थिती बदलत चाललेली आहे The परमेश्वर. situation in the world is really सर्व changing, God. कोरोना व्याधीला हळूहळू नष्ट करते परमेश्वर. You are gradually destroying the coronavirus. पावसाची वृष्टी तू थांबवली आहे परमेश्वर. You stopped the rain, Lord. अनेक गोष्टी तू थांबत चालला You परमेश्वर. stopped many things, Lord. युद्धामध्ये बी ती व्यवस्था आणत आहे परमेश्वर. You brought an order in सर्व the war, गोष्टी तू Lord. सुरळीत करत चालला You're परमेश्वर. making everything work तू smoothly. येण्याने सर्व गोष्टी सुरळीत होतात Lord, you're परमेश्वर. coming, so everything is working fine, खरोखर Lord. तू महान असा देव आहे परमेश्वर. You are truly a great तुझं God. नावाचं पुन्हा एकदा मी गौरव करतो परमेश्वर. We once again glorify पुन्हा your एकदा मी name. तुला विनवणी करतो परमेश्वर. Once again, we request प्रार्थना you, सर्व Lord. उघडणार केवळ तूच देव आहे परमेश्वर. You are the God who will open all worship places. प्रभू तुझ्या नामात प्रार्थना सर्व उघड परमेश्वर. In your name, you open all worship places. सर्व प्रार्थना सर्व उघड परमेश्वर. Open all worship places. तुझ्या नामात उघड परमेश्वर. Open it in your name, Lord. तुझं गौरव होऊ दे परमेश्वर. And let your glory be मंदिरा God. मंदिरात तुझं जयघोष होऊ दे In every परमेश्वर. temple be your glory, तुझ्या God. नावाचा महिमा होऊ दे परमेश्वर. Let your name be तुझी glorified. कीर्ती होऊ दे परमेश्वर. Let your glory be. कारण तू फार महान देव आहे. Because you are a great तू God. पवित्र 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 असा देव आहे परमेश्वर. You are a holy, holy Lord. म्हणून मी तुझं गुणगान करतो. So we praise you, तू God. आपलं वचन पाळण्यास नेहमी सावध You असतो. are able to keep your word, Lord. म्हणून धन्यवाद करतो परमेश्वर. So we thank you, पुन्हा एकदा God. मी तुझ्याशी नेतो परमेश्वर. Once again, we come before you, मी वेळोवेळी Lord. तुला प्रार्थना करतो. From time to time, we pray to you. वेळोवेळी मी तुला हाक मारतो. We call on you from time to time. तू आमच्या प्रार्थनेला लक्ष देतो. You pay attention to our prayers. तू उत्तर देतो. You answer our तू prayers. कार्य करतो. You work in त्यामुळे मी us. धन्यवाद करतो प्रभू. So we thank you, Lord. प्रभू आम्ही कोण Who परमेश्वर? are we, Lord? आमची योग्यता काय We are परमेश्वर? not capable, Lord. पात्रता काय We परमेश्वर? don't deserve, आम्ही सर्व Lord. पामर आहोत परमेश्वर. We are sinners, आम्ही Lord. चुकतो पडतो We make परमेश्वर. mistakes, we fall, तुझी Lord. दया कृपा आम्हाला सांभाळते Your परमेश्वर. loving kindness and mercy keep us आम्हाला safe, क्षमा Lord. करते परमेश्वर. It forgives us. म्हणून मी पामर, So I, a sinner, मी यहोशुआ, I, Joshua, जे काही चुकतो पडतो whatever परमेश्वर, mistakes I make, I त्याची fall. पुन्हा एकदा तुला क्षमा मागतो Once परमेश्वर. again, I ask you forgiveness, Lord. पुन्हा एकदा तुझ्याकडून विनंती करतो Once again, परमेश्वर. I request you, Lord.
आज सोशल मीडियाद्वारे परमेश्वर Today through social घराघरातील media, लोक Lord, जे उपस्थित आहे परमेश्वर, people those who are present, जे Lord, आशीन लोक तुझकडे आले we hope परमेश्वर, that people have come to you, Lord. ज्या विश्वासन लोक तुझकडे आले The परमेश्वर, faith in which people have come to you, Lord. अनेकांचे प्रश्न आहे, There are questions of many. समस्या आहे, There are many अनेक लोक problems. आजारी आहे, Many people are sick. अनेक जण बंधनात आहे, Many people are in bondage. अनेक लोक गोंधळात आहे, They are in confusion. अनेक लोक अपयश होते, Many people have failed. अनेकांची कामधंदे बंद आहे, Jobs and business of many are अनेकांच्या closed. शिक्षणात अडचणी आहे There is परमेश्वर, problem in education of many. घराघरात प्रॉब्लेम आहे परमेश्वर, There are problems from house घराघरात to house. भांडणे आहे परमेश्वर, There are quarrels. घराघरात अशांती आहे There is no परमेश्वर, peace, Lord. अनेक ठिकाणी गोंधळ आहे परमेश्वर, There is confusion in many places, Lord. जे लोक तुझकडे आलेले Those परमेश्वर, people who have come to you, या Lord, प्रश्न समस्येतून बाहेर करणार किंवा तू दे you are the God who will take them out of their problems and questions. हे सर्वांचे प्रश्न तुला माहिती आहे परमेश्वर, You know the questions of तुझे everyone, प्रभू Lord. येशू तुझ्या नामात त्यांचे प्रश्न सोडव परमेश्वर, In your name you solve their questions, Lord. यांची काळजी चिंता तू सोडव परमेश्वर, Take care of their worries, Lord. यांचे मनोदय पूर्ण कर परमेश्वर, Fulfill all their wishes, जे आजारी Lord. त्यांना तुझ्या नामात भरे कर परमेश्वर, Those who are sick, you heal them in your name, आत्ता Lord. आत्ता आत्ता भरे कर परमेश्वर, You heal them now, Lord. जे सैतानी बंधनात तुझ्या नामात बंधन तोड You परमेश्वर, break all the satanic bondages in your name, Lord. आत्ता 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 सोड You परमेश्वर, free them now. तुझ्या नामात बंधन तोड You break all the bonds in your name, अनेक Lord. जण आलेले आहे परमेश्वर, Many people have come, Lord. जे विश्वासाने आले They परमेश्वर, have come in faith, प्रभू Lord. पश्चापची संधी त्यांना दे परमेश्वर, Lord, give them a chance to repent. त्यांनी आता तुझा स्वीकार करावा Let परमेश्वर, them accept you now, Lord. आता त्यांनी पश्चाप करावा परमेश्वर, Let them repent now. तू म्हणला मृत्यूनंतर संधी नाहीये You परमेश्वर, said there is no chance after death, Lord. मृत्यूच्या अगोदर पश्चाप झाला पाहिजे, Repentance must be done before death. तारण झालं To पाहिजे, receive salvation, मृत्यूनंतर काहीच होऊ शकत नाही, nothing can happen म्हणजे after death. लोकांचं तारण झालं नाही परमेश्वर, People, those who have not जे received तुझपासून दूर salvation, आहे Lord. परमेश्वर, Those who are away ते from पापात you, आहे Lord. परमेश्वर, Those who are in sin, पापाचे Lord. परिणाम ते भोगत आहे Those who परमेश्वर, suffer because of sin, प्रभू Lord. येशू त्यांचा ताबा तुझ्या हाती घे परमेश्वर, God, you take control of them, Lord. त्यांना पश्चाप बुद्धी दे परमेश्वर, You give them wisdom to repent, पश्चाप Lord. करण्यास त्यांना सहाय्य कर परमेश्वर, Help them to repent, Lord. त्यांच्या झालेल्या चुकांची क्षमा कर परमेश्वर, Forgive them for their sins, Lord. प्रभू येशू तुझ्या नामात त्यांचा उद्धार कर परमेश्वर, Lord Jesus, in your name you save them, त्यांना Lord. जीवन दे परमेश्वर, You give them life, त्यांना Lord. तारण दे परमेश्वर, You give them या सर्व salvation. पापातून त्यांना बाहेर काढ परमेश्वर, Get them out of all this sin, Lord. तुझ्या नामात काढ परमेश्वर, Get them out in your तुझ्या name, Lord. नामात काम कर परमेश्वर, You work in your name, Lord. करशील त्यावर धन्यवाद करतो परमेश्वर. You will do it, so we thank you, अनेक Lord. जण अडचणीत आहे, Many people are in trouble. अनेकांचे कामाचे प्रॉब्लेम आहे, Many have work problems. प्रभू त्यांचे कामाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कर You परमेश्वर, solve the problems of their work, Lord. जे शिक्षण घेते परमेश्वर, Those who are in education, त्यांना Lord. शिक्षणाद्वारे त्यांना तू मदत कर परमेश्वर, Through education, you help them, Lord. त्यांना शैक्षणिक आशीष दे, You give them educational त्यांच्या knowledge. प्रयत्नाला यश दे परमेश्वर, Give success to their जे efforts, घराघरात Lord. प्रॉब्लेम समस्या आहे परमेश्वर, Problems from house to house, Lord. बरोबर प्रत्येक घरात शांती हवी, Lord, bring peace in every house. मग घराघरात तुझं वचन आण Bring परमेश्वर, your word in every house, तुझ्या Lord. वचनाने घरातील लोकांची डोळे उघड परमेश्वर, May your word open the eyes of the people in the house, Lord. घराघरात प्रीती आण परमेश्वर, You bring love in every house. व्यवस्था आण परमेश्वर, Bring an order. तुझं भय घरात आण You परमेश्वर. bring your fear in the house, Lord. अनेक घरात कुटुंबात प्रश्न समस्या आहे परमेश्वर, In many houses there are questions and problems. कायांची संतती संबंधी प्रश्न आहे परमेश्वर, Questions related to संतती offspring. तुझ्या हातची देणगी आहे परमेश्वर, Children are the gift of your hand, परमेश्वर Lord. तुझ्या नामात त्यांना तू संतती दे In your परमेश्वर, name you give them offspring, Lord. संततीद्वारे त्यांचं कुटुंब पूर्ण कर, Complete their family through offspring. कुटुंबात आनंद आण, You bring happiness in the कुटुंबाची family. वाढ कर, You grow the family. अनेक प्रश्न अनेक समस्या There आहे, are many problems and questions. अनेक काही चिंता आहे, There are many worries. तुझ्या नामात सोडो, You solve them in your त्या name. विश्वासन लोक आले, The faith in which the people त्यांचा came. विश्वास वाढो, You increase their faith. परमेश्वर किती चांगल्याचा अनुभव Let दे, them experience how good God is. तुझंच गौरव तुझंच गौरव तुझंच गौरव परमेश्वर, Your glory, तुझ्याच God. नावाचा महिमा हो. Let your name be या स्थळी praised. केलेली प्रार्थना आहे, Prayers done from this place. तू वेळोवेळी ऐकतो, You listen from time to कार्य time. करतो, You work. म्हणून मी So I नायकोचा आभार मानतो, thank you once again. धन्यवाद करतो, Thank you, Lord. प्रवेश नावाने मागतो म्हणतो We आहे. ask this in the name of Lord Jesus. आमीन Amen. आमीन Amen. आमीन. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुढच्या बुधवारी Next Wednesday, नायको आपण भेटू, once again we'll meet. नवीन गोष्टी आम्ही घेऊन येतो तुमच्या समोर, We'll get new things before you. अजून देवाला आम्ही ओळखू, We'll know God more. अजून देवाला आम्ही पाहू, We will see more about God देवाचं गौरव करू, and glorify our God. देव जे काय करतो Whatever God does, उत्तम असतं, that is good. त्या देवाचा धन्यवाद करू, So we thank our God. दिले वेळ The time,
दिलं समय time given to you. त्याचा सदुपयोग Make करा. good use of it. देवाकडे जा, Go to God. देवाला प्रार्थना करा. Pray to God. देव किती चांगला आहे How good God is. मी अनुभव घेतला, I experienced. माझ्या कुटुंबाने घेतला, My family माझ्या experienced. मंडळींनी घेतला. My fellowship तुम्ही experience. बी घ्या. You also देवाचा experience. गौरव करा. Glorify God. सुरक्षित राहा, Stay safe. सुखी राहा, Stay happy. शांतीने Live राहा. in peace. प्रेज लॉर्ड.